नमस्कार. मी भूमिका मांडवडे. मी नाशिकवरून आलेली आहे. आमच्या संघर्षाचा शेवट काही होत नाही. 28-29 वर्ष वय झालं आहे सर आमचं, आणि आम्ही काय केलं आहे तर आजपर्यंत आमच्या संघर्ष रात्रींचा इतका हे झालं आहे की PDF-मध्ये कधी नाव येतं आहे आणि कधी आम्हाला आमची नियुक्ती मिळते, याच्यासाठी आमचा अटळ संघर्ष आहे. ज्या रात्री आमचं PDF-मध्ये नाव आलं त्या दिवशी असं वाटलं होतं की हा संघर्ष कुठेतरी संपलाय आणि आतापासून आमचे सुगीचे दिवस येणार. पण आमचे सुगीचे दिवस येणार कधी? आमच्यापेक्षा कमी मार्क असलेले उद्या 15 ऑगस्टला झेंडा फडकवायला शाळेत जाणार आणि आम्ही इथे रस्त्यावर बसणार. 152 मार्क आहेत मला, आणि माझ्यापेक्षा निम्मे मार्क असलेले आज ZP, महानगरपालिका, नगरपालिका सगळीकडे लागून गेलेत. आणि आमचा विचारच सुद्धा तुमच्या मनात येत नाही का आमची एवढी परीक्षा पाहिली जाते? रोज रात्री आम्हाला एकच खेद वाटतो, एक तर नियुक्ती द्या, नाही तर मरण यातना. रोजच्या मरण यातना आम्हाला परवडणार नाही. एक तर आम्हाला मारा, नाही तर कुठेतरी नियुक्ती द्या. ह्याच्यावरती आता आमच्याकडे बोलण्याची सुद्धा क्षमता राहिलेली नाही. आमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये दुःख पाहिलं जात नाही. इतकं वर्ष वय वाढत चाललंय. रोज आमचे आईवडील म्हातारे झालेत आणि त्यांना आमच्यामुळे एवढं दुःख यावं आयुष्यात. इतकं म्हणजे आमच्यासारखं खराब नशीब आणि काय म्हणता अभागी बालक, म्हणजे अभागी मुलं आहोत आम्ही, असं आम्हाला वाटतंय. तर काहीतरी विचार करा आमच्यासाठी, नको कमीत कमी आमच्या परिवारासाठी तरी करा.